मातोश्री आल्यात बघा राणीसाहेब. बघितलत आमचे चिरंजीव थाळ्याला हात न लावता तसेच निघून गेले. तुम्हाला अडवता नाही आलं? सासूबाई साहेब आशीर्वाद द्या, आम्ही गड उतार होतोय. तुम्ही गड उतार होताय, वजह ते आम्ही नंतर सांगू, आता घाईत आहोत. तुमची स्वारी घाईत, तुम्ही घाईत, आम्हीच तेवढ्या निवांत आहोत का? जिजा काय चाललंय आम्हाला कळू तरी दे. ऐकावं? काय ऐकावं? आम्ही त्याच्यासाठीच इथे आहोत का? आणि सगळं तुमच्या मनासारखंच चाललंय. चिरंजीवांना वाटलं ते निघून गेले, आता तुम्ही जाताय का? अहो कशासाठी? आणि लेकरांना कोणाच्या जोखमीवर सोडून निघालात? सासूबाई साहेब, तुम्हाला काय वाटतं आम्हा शिपाईगिरी ठाऊक नाही? आमच्या धन्यांनी काही कमी तलवारी चालवल्या नाहीत. तुम्हाला ठाऊक नसेल पण आदिलशाहीचा मस्तवाल सरदार जमाल खान याचं नाव ऐकलं असेलच ना तुम्ही? त्याच्या 15,000 फौजेसह परास्त करून त्याचा निशाण हत्ती जप्त करणाऱ्या शिलेदाराच्या पत्नी आहोत आम्ही. मुलुकगिरी आम्हाला काही नवीन नाही. आम्ही जाणतो. तुम्ही काय जाणता? 12 वजिरांचा काळ, वणंगपाळ, वणंगपाळांच्या मुलगी आहोत आम्ही. वणंगपाळ निंबाळकर. आणि आम्ही भाची वणंगपाळ निंबाळकरांची. चुकलं का? आता उगाचच हसून गोड करू नका. राणीसाहेब, राजांची चाल कामयाब झाली. आता अगोदरच हुल दिल्यामुळे महाबत खान थोडा सावध होतात, पण राजांच्या फौजा दौलताबादच्या दिशेने जात आहेत म्हणल्यावर त्याने इजापूर सोडून दौलताबादकडे आपला मोहरा वळवला. आता लवकरच दोन्ही फौजा समोरासमोर येतील. बघा, आता तर चिंताच मिटली. आपला हा शहागड आता सुरक्षित आहे. आणि इथं आपली माणसं सुद्धा आहेतच की. अहो पण आमची दोन्ही माणसं इथे नाहीत. इथे संभाजी राजे आणि शिवबा, लाखोची दौलत, कुबेराचं भांडार. तुम्ही कुठे जाता हे आम्हाला सांगून तरी जा. सासूबाई साहेब, निजामशाहीच्या सिंहासनावर ज्यास आमची स्वारी बसवणार आहे तो मुर्तजा जीवधनगडावर आहे. आणि त्यास ठार मारण्यासाठी फत्तेखानानं मारेकरी पाठवले आहेत. तो जर ठार झाला तर आमच्या स्वारींच्या आसमानी गरुडाचे पंख छाटले जातील आणि आम्हाला ते होऊ द्यायचं नाही. अहो पण मारेकरी जीवधनावर पोहोचण्या अगोदर आम्हाला तिथं पोहोचायला हवं. म्हणजे तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालणार? धोक्याचा उंबरठा आणि संकटाच्या आड्याशिवाय भोसल्यांचं घर उभं राहतं का सासूबाई साहेब? जिजा, चिंता करू नका. अहो, आमच्या मामंजींनी शत्रूचा पिसाळलेला हत्ती जेरबंद केला. ही तर माणसं, ती ताळ्यावर आणता येणार नाहीत काय? अहो पण सासूबाई साहेब, आम्ही काळजी घेऊ, निर्धास्त राहावं. चला. आऊ, हे काय? कुठे निघालात? आम्ही घाईत आहोत शिवबा, गड उतार होतोय. मग आम्हीही येतो.
नाही शिवबा, तुम्हाला इथेच थांबायचंय आजी साहेबांबरोबर. नाही आऊ, आम्हा सापणा बरोबर यायचे आहे. शिवबा, ही वेळ हट्ट करण्याची नाही. आऊ, तुम्ही आता लहान नाही आहात. पण आऊ, आम्हास जर आपली आठवण आली तर आम्ही काय करायचे? शिवबा, हेच का ते शिवबा आपल्या आबासाहेबांबरोबर तलवारबाजी करणारे? आम्हाला वाटत होतं तुम्ही मोठे झालात तुम्ही शूर लढवय्ये. ते तर आम्ही आहोतच आऊ, शूर लढवय्ये. हो ना? मग शूर लढवय्ये कधीपासून लहान मुलांसारखे हट्ट करू लागलेत? कधीपासून पाय गुंता होऊ लागलेत? आम्ही पायगुंता झालो? नाहीतर काय. शिवबा, हे बघा, प्रसंग बाका आहे. बाका? होय शिवबा, आम्ही गड उतार होतोय तो तुमच्या आबासाहेबांचा शब्द पाळण्यासाठी. आम्ही गेलो तर तुमच्या आबासाहेबांच्या धावपळीचं सार्थक होईल, नाही गेलो तर अनर्थ होईल. ठीक आहे, आपण जा. तुम्ही आणि आबासाहेब येईपर्यंत आम्ही गडावर शुरासारखे राहू. बघाच. शाबास. हुजूर, महालदार खान आए हैं. उन्हें आने दीजिए. जहांपना, आपने मुझे याद किया. मेरे लिए कुछ हुक्म जहांपना. पहले ये बताइए कि आप मुगलिया सल्तनत से कितनी मोहब्बत करते हैं? इस मुगलिया सल्तनत के लिए मैं अपनी जान एक बार नहीं 1000 बार कुर्बान कर सकता हूं. बहुत खूब. और ये फरमाइए कि अगर कोई मुगलिया परचम से खिलवाड़ करे तो मैं उसकी जान ले लूंगा. और अगर कोई मुगलिया सल्तनत से बगावत करे तो मैं उसे जिंदा दफना दूंगा. तो समझ लीजिए बाबदौलत यही करने की उम्मीद रखते हैं हम तुमसे. मैं कुछ समझा नहीं जहांपना. दक्कन में हमारे एक सिपह सालार ने बगावत की है मुगल सल्तनत के खिलाफ. उसका नाम है शाहजी भोसले. उस काफिर ने हमारा परचम उतारने की गुस्ताखी की है. और इतना ही नहीं, इस निजाम शाही को हम अपने हाथों से दफना कर आए थे. उस कब्र को कुरेदने की जुर्रत कर रहा है वो. अपने किसी एक बच्चे को निजाम शाही का वारिस बनाकर हमारे खिलाफ भड़का रहा है, वहां के सिपाही सरदारों को. और इतना ही नहीं, आदिल शाही को भी हमारे खिलाफ भड़का रहा है वो बगावत खोर. आप फिक्र ना करें जहांपना. उस दक्कन के सिपाही को अब हम दबोच लेंगे. शाहजी भोसले. अब इस शाहजी को उसके बीवी बच्चों के साथ आपके सामने दरबार में पेश करूंगा. वो आपके पैर पकड़कर अपनी जान की सलामती की भीख मांगेगा, वो भी नाक रगड़कर. उसकी बीवी बच्चे चीखेंगे, चिल्लाएंगे. अब ये जिम्मा महालदार खान ले रहा है. कौन हो तुम और क्या काम है? सादिया बेगम साहेबांना भेटायचे.
रुको। हुजूर, हुजूर। कौन हो तुम? क्या काम है यहाँ? आम्हाला बेगम साहेबांना भेटायचंय. कौन बेगम साहिबा? हाँ, यहाँ कोई बेगम साहिबा नहीं है. अरे बाबा, लय महत्वाचं काम आहे. राणी साहेब आल्यात. चलो, परेशान ना करो. अरे तुझी परेशानी कमी करायला आलोय आम्ही. ए! एक बार बोला समझ नहीं आता? यहाँ कोई बेगम साहिबा नहीं है. न जाने कहाँ कहाँ से आते हैं, कुछ भी बोलते हैं. ये रानी साहेब है, ये ऐसी थाट ना माट. ये गप. आता जास्त बोलशील तर इकडे तुकडा करीन तुझं. ए! आवाज नीचे. ए, तुझा आवाज खाली कर. तुला ठावा आहे का कोण आहेत त्या? राणी साहेब आहेत. कोई भी होने दो, हमें उससे क्या. थांबा. शांत रहा. एकही शब्द बोलू नका. देखिए, हम आपके दोस्त हैं, दुश्मन नहीं. देखिए, आप जो भी हो लौट जाइए. आप जिनसे मिलना चाहती हो ऐसा यहाँ कोई नहीं है. हे बघा, तुमचं नाव सज्जाद भाई ना? हाँ, पर आपको कैसे मालूम? हम तो पहली दफा मिल. सज्जाद भाई बेगम साहेबा इधर ही है आणि दुश्मन त्यांच्या मागावर आहेत. त्यामुळे आमची भेट होणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला मुर्तजाकडे घेऊन चला. चला, सगळं सांगत बसायला वेळ नाही. दुश्मन कधीही येईल इथं. आम्हाला त्यांच्याकडे घेऊन चला. वो नहीं मिलेगी, किसी से नहीं मिलेगी. बहन साजिया बहुत डरी हुई है. मुर्तजा की जान को खतरा है. तो खतरा दूर करण्यासाठीच आलोय आम्ही इथं. फतेह खान तुमच्या वाईटावर आहे. कळलं का आता? चला, देरी करू नका. थांबण्यास वेळ नाही. गनिम निकट आहे, वेळ दौडू नका. फतेह खानची माणसं इथं कधीही पोहोचतील. मेरे बहादुर सिपाहियों, हमारे किस्मत का तारा चमक उठा है. जी हुजूर, बिल्कुल. इसलिए हम पर यह मुहिम सौंपी गई है. हमें बगावतखोर शाहजी भोसले को गिरफ्तार करना है. उसे और उसकी बीवी और 2 बच्चों को बादशाह शाहजहां के सामने पेश करना है. जी हुजूर, ये पाक काम तो सिर्फ आप ही कर सकते हो. याद रहे, अगर ये काम हमने कर दिखाया तो मुगलिया सल्तनत का बहुत बड़ा सरदार माना जाऊंगा मैं. और मेरी तरक्की के साथ आपकी भी किस्मत खुल जाएगी. इंशाअल्लाह, इंशाअल्लाह. ये मुहिम दूसरे किसी ने नहीं, खुर्रम बादशाह ने हमें सौंपी है. ये मेरी बहादुरी और होशियारी का इनाम है. इससे यह भी साबित होता है कि जहांपना को हमारी वफादारी पर कोई शक नहीं. उन्हें हमारी काबिलियत पर पूरा भरोसा है और हमें इसे साबित भी करना होगा. किसी भी तरह उस बगावतखोर शाहजी को और उसकी बीवी बच्चों को हमें पकड़ना होगा. वो भी जिंदा. सरदार मालदार खान की फतेह हो. सरदार मालदार खान की फतेह हो. चलो, तैयारी करो. अब हमें शाहगढ़ पर हमला करना है. अब मकसद एक ही, शाहजी का शाहगढ़. थोरल्याबाई साहेब, गडाचे सगळे दरवाजे बंद करायला सांगितलेस? जी सांगितलं. कोणत्या बी परिस्थितीत दरवाजा उघडायचा नाही असा निरोप दिला तुमचा. हे बरं केलंस. आणि तोफा
बुर्जावरल्या हर एक गोलंदाजाला दारुगोळा नजीक ठेवायला आणि तोफा भरून ठेवायला सांगितलंय. मग काही काळजी नाही. भय पुन्हा धारकरी बी तयार आहेत. टेहाळणी बुर्जावर बी आपली माणसं आहेत. आता निर्धास्त राहा. निर्धास्त राहिलो असतो ग आम्ही, पण ही 2 लेकरं शिवबा आणि संभाजीराजे ते सोबत आहेत. त्यांचे मायबाप दोघच्या दोघं गड उतार. आपल्याला काही अंदाज येतो का सांग बरं? नाही म्हटलं तरी मन कचरतच. आजी साहेब, मन कचरू देऊ नका, आम्ही आहोत. शिवबा, अहो कुठे होतात तुम्ही? संभाजीराजे कुठे आहेत? तेच आहेत टेहाळणी बुरुजावर आणि आम्ही गस्तीवर. आताच गड पायथ्यास्त्रावर आलो. शिवबा, अहो काय म्हणायचं तुम्हाला? इकडे या बरं. आम्ही गुडदाणी देतो, इथे खात बसा बरं. काय ग, काय झालं? अहो बाईसाहेब, तलवार हातात असल्यावर ते काय गुडदाणी खात बसणार आहेत होय? गुडदाणीकडे बघणार बी नाहीत. नाहीच बघणार. आमच्या आबासाहेब आऊसाहेब मोठी कामगिरी पार पडायला बाहेर गेले आहेत. मग आम्ही जागरूक राहायचं की खात बसायचे? शिवबा, कुठून आणला तेवढा शहाणपण? खरंच वाघाची पिल्लं ती वाघाची पिल्लच. ती कसली दबून राहतात. नहीं नहीं नहीं, या खुदा, अब हम क्या करें? बेगम साहिबा, आपका इस तरह सोचना ठीक नहीं. क्या करें हम? आपकी बातें हमारा दिमाग समझ रहा है, पर दिल नहीं मानता. खुदा गवाह है, हमारे साथ जो कुछ भी हुआ है वो. रड़ू नका, हम आपको हमारे साथ ले जाने के लिए आए हैं. इसी में आपकी सुरक्षा सलामती है. तुम्हें समझून घ्या. रानी साहिबा, आपको देखकर, आपकी बातें सुनकर दिल को सुकून मिला. लेकिन काय? हाय अल्लाह, खाविन के इंतकाल के बाद इस जहां के हर बंदे पर से हमारा एतबार अब उठ चुका है. आपकी परेशानी हम समझते हैं, परंतु एक बात ध्यानी घ्या बेगम साहेबा. आमचे धनी, आमचे राजे साहेब फत्तेखानात सबक शिकवण्यास गेले आहेत. आणि दुसरं, राजे साहेबांचा आता एकच मकसद आहे, निजामशाही. मैं ना नहीं कहती रानी साहिबा, पर इस वक्त हमारा दिल और दिमाग कुछ काम नहीं कर रहा. इसीलिए हम कह रहे हैं, हम पर भरोसा करो. माफ करो हमें, माफ करो हमें रानी साहिबा, पर अल्लाह के वास्ते हमें तन्हा छोड़ दो. बेगम साहिबा, आप सिर्फ आज को ही देखोगी, हमारे मर मिटने के इतिहास को भूल जाओगी. मतलब या निजामशाहीसाठी दिलेल्या आमच्या आबासाहेबांचं, लखुजी राजे जाधव यांचं बलिदान विसरलात? आमचे 2 सख्खे चुलत मामंजी साहेब, त्यांनी सांडलेलं रक्त विसरलात? बेगम साहेबा, भरे दरबारात आमच्या आबासाहेबांची हत्या केली गेली. फिर भी हमारे वफादारी का दामन न छूटा, न हमारे मन में शक आया. और आज हम आपको बचाने आए हैं, तो आपका दिल शक पर सवार. वाह बेगम साहिबा, वाह. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा सोनी मराठी YouTube चॅनल.